सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय. कार्यकर्ता मेळाव्यातून नितेश राणेंचा शिंदेच्या शिवसेनेला इशारा. धाराशिव डीपीडीसीमधील कामांच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणेंचा घणाघात. नितेश राणेंनी जपून बोलावं, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरू नये. शिवसेनेला दिलेल्या इशाऱ्यावरून आमदार निलेश राणेंचा भावाला सल्ला, तर तुम्ही टॅक्स फ्री आहात, नितेश राणेंचं उत्तर. आमदार निलेश राणेंकडून भाऊ नितेश राणेंना दिलेल्या सल्ल्याची पोस्ट डिलीट. आपण महायुतीमध्ये आहोत, नितेश राणेंनी जपून बोलावं. शिवसेनेला दिलेल्या इशाऱ्यानंतर निलेश राणेंनी दिला होता सल्ला. मुख्यमंत्र्यांकडून अन्याय दूर होऊ शकतो असा राणेंच्या बोलण्याचा अर्थ. बाप शब्द निघाल्यानं थोडेसे मतभेद निर्माण झालेत. नितेश राणेंच्या वक्तव्यावर बावनकुळींची प्रतिक्रिया. नितेश राणेंना कदाचित खमक्या मुख्यमंत्री भेटला असं म्हणायचं असेल. भाजपा आमदार संजय केनेकरांचं नितेश राणेंच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण. विकास निधी म्हणजे कणकवलीची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही. नितेश राणेंच्या वक्तव्यावर उमराचे निंबाळकरांचं प्रत्युत्तर. आमच्यासोबत आले तरच निधी अशा वृत्तीला ठेचायला हवं, निंबाळकरांची प्रतिक्रिया. लोकशाहीमध्ये आपण निवडून आलो, आपली सत्ता आली म्हणजे बाप झालो असं नाही. ही सत्तेची मस्ती जनता लवकरच उतरवेल. राणे पिता पुत्रांपेक्षाही जास्त मतांनी निवडून आलो. उमराचे निंबाळकरांचा नितेश राणेंवर हल्लाबोल. नितेश राणेंची वैचारिक उंची लवंगा एवढी. नितेश राणेंची वैचारिक उंची ही खाली बसल्यावर विलायची एवढी. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून नितेश राणेंनी खिल्ली उडवल्यानंतर प्रकाश महाजन यांनी सुनावलं. राज उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांमध्ये नातेवाईकांची एंट्री. दोन्ही पावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू, सूत्रांची माहिती. विधानसभेला आम्हाला भाजप शिंदेच्या शिवसेनेनं धोका दिला. मनसे नेते प्रकाश महाजन यांचा गंभीर आरोप. अमित ठाकरेंचा प्रचार करणार होते, काय केलं त्यांनी. बाळा नांदगावकर महायुतीचे उमेदवार असूनही प्रचार नाही, महाजनांची टीका. नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार. महामंत्री विजय चौधरींची माहिती. मात्र पक्षाचे नेते शेवटी जो आदेश देणार त्या आदेशाचं पालन केलं जाणार, विजय चौधरींचं वक्तव्य. ठाकरे बंधू एकमेकांकडे बघत नाहीत, युतीची फक्त माध्यमांमध्ये चर्चा. राज उद्धव युतीच्या चर्चांवर आमदार नारायण कुचे यांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी माझे अनेक वर्षांपासून प्रयत्न, मात्र यावेळेस दोघेही सकारात्मक आहेत असं वाटतंय. राज आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंद्रकांत वैद्य यांची प्रतिक्रिया. भाजप महाराष्ट्र गिळायला निघाला, बदल घडवला पाहिजे. महाराष्ट्र हितासाठी लढणारे पक्ष एकत्र येणं गरजेचं. राज उद्धव ठाकरेंमधील युतीच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. राऊत आणि खैरे ज्या फांदीवर बसतात तीच फांदी कापायला जातात. भाजप आमदार संजय केनेकरांची खैरे आणि राऊतांवर टीका. ही माणसं दिवसा तारे पाहतात, केनेकरांचा टोला. दादरमधील एका लग्न समारंभामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची हातमिळवणी. जोरात हात मिळवू या म्हणत सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाईंमध्ये हस्तांदोलन. ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू असतानाच नेत्यांच्या भेटी झाल्यानं चर्चांना उधाण. शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार. कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी एआयवर चर्चासत्र. पांडुरंगाची इच्छा असेल तर बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात. 10 तारखेच्या पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट पहा, अजित पवारांचे आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य. पक्षाचा कोणताही निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल. दोन्ही पवार एकत्र येण्याच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. पवार आणि दादा एकत्र आले तर महाराष्ट्राला आनंदच होईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आम्ही जोमानं काम करू, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडेंची प्रतिक्रिया. छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेला मुख्यमंत्री फडणवीसांनी हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वेतील पर्यटक रायगड, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा किल्ल्यासह लाल महाल, कसबा, गणपती, शिवसृष्टी ठिकाणांना भेटी देणार. 5 दिवसांसाठी 750 पर्यटक या रेल्वेतून प्रवास करणार. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगानं सभासदांची बैठक. शरद पवार यांची कार्यकर्ते आणि सभासदांबरोबर बैठक. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत शरद पवारांचा सस्पेन्स कायम. बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी कारखान्याची निवडणूक लढवावी असा जोर धरला, मात्र शरद पवारांनी निवडणुकीबाबत सस्पेन्स राखून ठेवला. पुढील 2 दिवसांमध्ये या संदर्भात निर्णय घेणार, पवारांचं कार्यकर्त्यांना आश्वासन. लक्ष्मण हाकेंना प्राध्यापक पदवी लावणं शोभत नाही. प्राध्यापक इतक्या खालच्या दर्जाची भाषा वापरत नाहीत. उमेश पाटलांची हाकेंवर टीका. मुख्यमंत्री फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर. सोलापूर ते गोवा विमानसेवेचा फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ होणार. आजच्या कार्यक्रमाचा जयकुमार गोरेंकडून आढावा. सोलापूर विमानतळावर जाऊन जयकुमार गोरेंकडून पाहणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक. निवडणुका ताकदीने लढवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार. जर्मनीतील उद्योग प्रकल्पांना महाराष्ट्रामध्ये रेड कार्पेट देणार. जर्मनीतल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राच्या एमआयडीसीमध्ये 500 एकर भूखंड राखीव. मंत्री उदय सामंत यांची महाराष्ट्र युरोप बिझनेस फोरम कार्यक्रमात माहिती.
लपवण्यासारखं काही नसेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. महाराष्ट्रातील मतदान केंद्रांवरील मतदानाच्या दिवशीचे 5 वाजल्यानंतरचं सीसीटीव्ही फुटेज जारी करा. निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधींचं ट्विट. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक भाजपनं हायजॅक केली. संजय राऊतांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचं समर्थन तर मोदींना खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार दिला पाहिजे, राऊतांची टीका. अमरावतीच्या तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक. अन्नत्याग आंदोलनाच्या आधी संत गाडगेबाबा मंदिरापासून ते तुकडोजी महाराजांच्या समाधीपर्यंत बाईक रॅली. 20,000 शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी. मराठवाड्यामधील एका व्यक्तीचा मेसेज आला. 6 महिन्यापासून पगार नाही. मुख्यमंत्र्यांना तो मेसेज पाठवला. त्यावर ओके असं उत्तर आलं. तो बिस्किटावर जगतोय आणि कारवाई काहीच नाही. अजितदादा आणि कलेक्टरचा पगार कधी थांबला नाही. बच्चू कडूंचा सरकारवर निशाणा. वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जाला विरोध. आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदेंचा विरोध. बीडच्या विशेष न्यायालयामध्ये शपथपत्र दाखल. बीड दहशतमुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षकांची विशेष मोहीम. गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी 17 मोठ्या कारवाया. 5 महिन्यामध्ये मकोका आणि एमपीडीएच्या तब्बल 17 कारवाया. बीडच्या श्री क्षेत्र साखरवाडीमधील शिवमहापुराण कथेला मंत्री पंकजा मुंडेंची उपस्थिती. पंकजा मुंडेंकडून कथेचं श्रवण. लाखो भाविकांची उपस्थिती. भाजप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा पक्ष. इतर पक्ष पितापुत्रांचे पक्ष आहेत. आशिष शेलार यांची विरोधकांवर टीका. आज किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार. सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं शिवभक्त रायगडावर दाखल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारही सोहळ्याला उपस्थित राहणार. शिवराज्याभिषेक दिनी कर्नाटक सरकारकडून शहाजीराजे भोसलेंच्या पुतळ्यासाठी 6 कोटींचा निधी. कर्नाटक सरकारचं सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून निधी सुपूर्द. नंदुरबार आगारातून नंदुरबार नाशिक बससेवा वाढवण्याची प्रवाशांची मागणी. नंदुरबार नाशिक बससेवा कमी असल्यानं प्रवाशांना मनस्ताप. नंदुरबारच्या तोळदामधील शिवसैनिकांना रुग्णसेवेसाठी आमदार चंद्रकांत रघुवंशींनी रुग्णवाहिका दिली. रघुवंशींनी स्वखर्चानं रुग्णवाहिका भेट दिली. रुग्णवाहिका मिळाल्यामुळे तालुक्यामधील नागरिकांना याचा फायदा होणार. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या जागेवरून वर्षा गायकवाड आक्रमक. कुर्ल्यामध्ये वर्षा गायकवाडांच्या उपस्थितीमध्ये जनआक्रोश मोर्चा. मदर डेअरीची जागा धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध. धारावीचा रोडमॅप काँग्रेसच्या काळामध्ये झाला. वर्षा गायकवाडांनी तेव्हा विरोध केला नाही, आता करत आहेत. मंगेश कुडाळकर यांची टीका. वर्षा गायकवाडांनी धारावीच्या रहिवाशांसाठी काय केलं, कुडाळकरांचा सवाल. चंद्रहार पाटील आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. आज ठाण्यामध्ये 5,000 कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या फोनची तपासणी झाली पाहिजे. ट्विट करत अंजली दमान यांची मागणी. धुळे शहरामध्ये ग्रीन धुळे वृक्ष टीमकडून सीडबॉल आणि बीजारोपण मोहीम. निसर्ग संवर्धनासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. बीजारोपणासाठी कानाकोपऱ्यातून नागरिक मोठ्या संख्येनं जमले होते. अशोक धोडी हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अविनाश धोडीला पोलिसांनी कोर्टात हजर केलं. कोर्टानं आरोपीला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली. 3 आरोपी अजूनही फरार. मुख्य आरोपी अविनाश धोडी याला 5 महिन्यानंतर पालघर पोलिसांकडून अटक. धुळ्याच्या शिंदेखेडा ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर खड्डा पडल्याची घटना. रुग्णांसह नातेवाईकांचे हाल. प्रशासनानं तत्काळ खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी. धुळ्याच्या शिंदेखेडा पंचायत समितीमध्ये दिव्यांगांना कृत्रिम हातपायासह साहित्याचं वाटप. 100हून अधिक दिव्यांग बांधवांनी नोंदणी करून लाभ घेतला. 227 मुंबई पालिका वॉर्डांचा मनसेचा अहवाल तयार. गटाध्यक्षांचा लेखाजोखाही राज ठाकरेंकडे सुपूर्द. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांच्या विभाग अध्यक्षांच्या केंद्रीय समितीच्या बैठकीमध्ये अहवाल सुपूर्द. कर्ज थकवल्यास तत्काळ संचालक मंडळ बरखास्त होणार. साखर कारखानदारांसाठी नवीन कडक नियम. 31 साखर कारखान्यांची एनसीडीसीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड नाही. संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात येणार. मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी ईडीकडून डिनो मोरियासह 8 जणांना समन्स. पुढील आठवड्यामध्ये चौकशीसाठी बोलावल्याची माहिती. 65 कोटींच्या कथित गैरव्यवहारामध्ये ईडीची कारवाई. विशाळगडावर रेहान मलिक बाबा दर्ग्याचा उरूस. जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा उरूस. भाविकांच्या गाड्यांची कसून तपासणी. राज्यामध्ये दिवसभरात 77 नवीन कोरोना रुग्ण आढळले. मुंबईमध्ये 25, नवी मुंबईत 4, पुण्यामध्ये 39 तर कोल्हापुरात 6 रुग्ण आढळले. महाराष्ट्रात 607 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण. 814 कोरोना रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले. अहिल्यानगरच्या डोंगरगड परिसरामध्ये निसर्गाचं सौंदर्य फुललं. निसर्गाचं फुललेलं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज नगरमध्ये घाणीचं साम्राज्य, स्थानिक नागरिकांचं महापालिकेच्या विरोधात आंदोलन, स्वच्छतेसह गटारी स्वच्छ करण्यासाठी नागरिकांची मागणी. घनकचरा शुल्काबाबत मुंबईकरांची उदासीनता, नागरिकांच्या सूचना, हरकतींचं प्रमाण पाहता शुल्काबाबत मुंबईकरांमध्ये कमालीची उदासीनता, शहरातील फक्त 2700 नागरिकांनी मत नोंदवले. जळगावमध्ये महाराष्ट्र एनजीओ समितीची कार्यशाळा संपन्न, सामाजिक संस्थांना सीएसआर फंड मिळण्यासह विविध विषयांवर मार्गदर्शन, जळगावातील अनेक सामाजिक संघटना कार्यशाळेमध्ये सहभागी. धुळ्याच्या वलवाडीमध्ये एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी, ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली, आदिवासी बांधव एकलव्य जयंतीनिमित्त सहभागी. नंदुरबार शहरामध्ये मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, चौकाचौकामध्ये मोकाट जनावरं असल्यानं अपघात होण्याची शक्यता, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. रायगड जिल्ह्यामध्ये आजपासून 23 जून दरम्यान जमावबंदी लागू, किल्ले रायगड परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचा निर्णय, आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार. भारताच्या टपाल विभागाकडून नवीन डीजीपी प्रणाली सुरू, अचूक आणि वेगानं सुविधा पोहोचवण्यासाठी टपाल विभागाचं मोठं पाऊल. राज्यात गुटखाबंदीमुळे आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय, आतापर्यंत 450 कोटींचा गुटखा पकडला, योगेश कदम यांची माहिती. कर्नाटक, गोवा, गुजरातमधून राज्यामध्ये गुटखा आणला जातोय, कदमांची प्रतिक्रिया. संत गजानन महाराजांची पालखी आज वाशिमच्या डव्हामध्ये पोहोचली, टाळ मृदुंगाचा गजर करत 700 वारकरी दाखल, पालखी दर्शनासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी. विठ्ठल रुक्मिणी मातेची टोकन दर्शन व्यवस्था अंतिम टप्प्यात, 15 जूनपासून टोकन दर्शन प्रणालीची चाचणी, टोकन दर्शनाच्या माध्यमातून दिवसभरात 1200 भाविकांना दर्शन घेता येणार. तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये मुख्य गाभाऱ्यामध्ये शिळा तडे, त्याला आधार म्हणून लावले लोखंडी बार, चोपदार दरवाजातही आधार म्हणून लोखंडी फ्रेम. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान यंदा साताऱ्याला, मंत्री शिवेंद्रराजेंकडून साताऱ्यामध्ये कंदीपेढे वाटून जल्लोष. संत तुकोबांचा आषाढी वारीचा पालखी रथ, माणिक राजा आणि सोन्या राजा ही बैलजोडी उडणार, कर्नाटक आणि सातारा जिल्ह्यातून किलार जातीच्या 2 बैलजोड्या खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय. मराठवाड्यामध्ये पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि नांदेडमध्ये पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. चंद्रपुरात जोरदार पावसाची हजेरी, सोसाट्याच्या वाऱ्यासह चंद्रपुरात पाऊस, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये काही दिवसांच्या विश्रांतीनंतर वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, पावसामुळे तापमानामध्ये घट झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी, शेती मशागतीच्या कामांना पावसामुळे वेग, सर्वत्र पाणी साचलं. नाशिकच्या नांदगावमध्ये मान्सूनच्या आगमनानं शेतकरी सुखावला, शेती मशागतीनंतर पेरण्यांची लगबग सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, 1 तासाच्या पावसात नदीने आले तुडुंब, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सांगलीमध्ये पावसामुळे अमणापूरच्या ओढ्यावरील रस्ता झाला जलमय, धनगावकडे जाताना शेतकरी, विद्यार्थी, महिलांचा पाण्यातून धोकादायक प्रवास. हिंगोली आणि परभणीच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरणामध्ये 50% पाणीसाठा, सिद्धेश्वर धरणामध्ये 33% तर इसापूर धरणामध्ये 42% पाणीसाठा, पावसामुळे पाणी पातळीमध्ये वाढ. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये धरणं भरायला सुरुवात, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 4% पाणीसाठा जास्त. नाशिकच्या येवल्यामधील नुगरसूलमध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा, वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या घरांची पडझड, शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. नाशिकच्या मालेगावात शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला आक्रमक, मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा, पगारवाढीसह अनेक मागण्यांसाठी महिला आक्रमक. मे महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे नाशिकच्या निफाड तालुक्यामधील 1000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका, पावसामुळे 2049 शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान भरपाईपोटी 2 कोटी द्यावे लागणार. यवतमाळच्या वरुड ते झापरवाडी रस्त्याचं काम संथ गतीनं, पावसाळ्यात अपूर्ण रस्त्यामुळे वाहनधारकांची कसरत, प्रशासनाकडे तत्काळ दखल घेऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. अहिल्यानगरमध्ये महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न, सामाजिक महिला कार्यकर्त्याकडून त्रास होत असल्याचं चिठ्ठीमध्ये नमूद, तोफखाना पोलिसांकडून पुढील तपास सुरू. पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ वाहतूक कोंडी, साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा, महामार्गावरील अर्धवट काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामधील रस्त्यांची दयनीय अवस्था, सत्ताधारी आमदारांनी सरकारला जाब विचारून रस्त्यांची दुरुस्ती करावी, खासदार गोवाल पाडवी यांची मागणी. दयनीय रस्त्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ. साताऱ्याच्या खर्शी तर्फ कुडाळमध्ये स्मशानभूमीच्या रस्त्याच्या वादामुळे मृतदेहावर रस्त्यावर अंत्यसंस्कार, प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतरही शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून दिला नाही.
राज्यभरातील कारागृहांमध्ये निकृष्ट दर्जाच्या फराळाचं वाटप. निकृष्ट दर्जाचा फराळ वाटप करून 5 कोटींचा भ्रष्टाचार. राजू शेट्टी यांचा आरोप. घोटाळ्यामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांचा सहभाग असल्याचाही आरोप.